शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत सर्वात मोठी खुशखबर असणार आहे, कारण शेतकरी बांधव ज्याची वाट पाहत होते, कर्जमाफी होणार हे नक्की, परंतु या कर्जमाफीची यादी कधी येणार, आम्हाला या कर्जमाफीची अंमलबजावणी कधीपासून होणार, 30 जूनची तारीख होती, ती तारीख पुढे गेली, पण आता शेतकरी कर्जमाफीबाबतची सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपल्या कृषी मंत्र्यांच्या वतीने देण्यात आली आहे आणि त्यानुसार कर्जमाफी खुशखबर पहिली यादी आम्ही उद्याच जाहीर करू, अशा पद्धतीने आपल्या कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे आणि त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना उद्याच त्या ठिकाणी यादीमध्ये नाव आल्यानंतर त्यांची ई-KYC करून फार्मर ID देऊन त्या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। आता उद्याच्या यादीमध्ये नक्की प्रोत्साहनपर अनुदान म्हणजेच की 50,000 रुपये मिळणारी यादी येणार का, 2 लाखांपर्यंतची कर्जमाफीची यादी येणार का, वन टाइम सेटलमेंटमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी येणार, असे प्रश्न नक्कीच तुमच्या मनामध्ये असतील। चला या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, परंतु त्याआधी या कर्जमाफीबाबतच्या आणि सर्वच सरकारी योजनांच्या सर्वात आधी सर्वात योग्य पद्धतीने अपडेट मिळवण्यासाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, शेतकऱ्यांना कर्जमाफीची आता अंमलबजावणी होणार आहे। आपल्याला माहिती आहे की कर्जमाफी अंतर्गत आपण पाहिलं होतं की 30 जूनच्या आधी आम्ही प्रक्रिया पूर्ण करू असे आपल्या कृषी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते, परंतु राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना त्या ठिकाणी राज्यपालांची सही राहिल्यामुळे 5 जुलैपर्यंतची प्रक्रिया करू असे सांगितले गेले, परंतु दरम्यानच्या काळामध्ये कर्जमाफीबाबतच्या ज्या काही अटी होत्या, जे काही निकष होते ते काढून टाकण्याबाबतच्या काही आंदोलने झाली, ज्यामध्ये अनेक शेतकरी असतील किंवा शेतकरी नेत्यांच्या वतीने ही आंदोलनं केली गेली आणि तेव्हा सरकारने देखील काय केलं, या सर्व मागण्या ज्या होत्या त्या मागण्या मान्य करून त्या ठिकाणी 2019 मधील देखील अट काढून टाकली। 19 मधली अट काय होती, तर ज्या शेतकऱ्यांनी 2019च्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला होता त्या शेतकऱ्यांना आता मिळणाऱ्या कर्जमाफीमध्ये केवळ 50,000 रुपयांची कर्जमाफी मिळणार होती, त्यांना 2 लाखांची माफी होणार नव्हती। ती अट त्या ठिकाणी सरकारने काढून टाकल्यामुळे 13 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा झाला। त्यासोबतच जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतायत त्यांना 50,000 रुपये अनुदान मिळणार होते, परंतु त्यासाठी देखील चालूच्या वर्षी आणि पुढील वर्षी देखील त्यांनी कर्ज नवे जुने करणे आवश्यक करण्यात आले होते। ही देखील अट काढून टाकण्यात आल्यामुळे 23 लाख शेतकऱ्यांना याचा देखील डायरेक्ट फायदा होणार आहे, म्हणजेच की 34,000 कोटींची कर्जमाफी आता 40-41,000 कोटींवर जाणार असल्याचे देखील या ठिकाणी आपल्या कृषी मंत्र्यांच्या वतीने सांगितले गेले। आता या कर्जमाफीच्या पहिल्या यादीबाबत आपल्या कृषी मंत्र्यांनी नक्की काय सांगितलंय, चला याबाबतची माहिती जाणून घेऊया। तर लक्षात घ्या, उद्याच आम्ही कर्जमाफीची त्या ठिकाणी प्राथमिक यादी जाहीर करू असे आपल्या कृषी मंत्र्यांनी म्हटलं आहे। का, तर उद्या दिवंगत उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची जयंती आणि त्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आहे आणि म्हणूनच उद्याच आम्ही यादी जाहीर करण्याचा प्रयत्न आहे। दत्तात्रय भरणे आपले जे कृषी मंत्री आहेत त्यांच्या वतीने ही गोष्ट बोलली गेली। आता ही प्राथमिक यादी येणार म्हणजे काय येणार, तर लक्षात घ्या, कर्जमाफी अंतर्गत एका यादीमध्ये कधीही माफी होणार नाही, तर याच्या विविध पद्धतीने याद्या येतील। आता यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नाव असणार आहे, मग XYZ समजा आपण धरूया की आबासाहेब काळे असे एका शेतकऱ्याचे नाव आहे आणि या आबासाहेब काळेंनी मग काय करायचंय की त्यांची कर्जमाफीची रक्कम किती आहे, समजा त्यांनी घेतलंय 1.5 लाख रुपये कर्ज, मग हे 1.5 लाख रुपये कर्ज त्यांचे माफ होण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना एक विशिष्ट क्रमांक असेल, तो विशिष्ट क्रमांक दिला जाईल। त्यासोबत त्या शेतकऱ्यांनी त्याची ई-KYC करायची। ई-KYC केल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या वतीने ही रक्कम जमा केली जाईल आणि अशा पद्धतीने त्याला एक कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि पुढील कर्ज घेण्यासाठी खरीप हंगामासाठी तो कर्ज घेण्यासाठी पात्र ठरणार आहे। अशा पद्धतीने ही कर्जमाफीची प्रक्रिया पार पडेल। आता जी प्राथमिक यादी किंवा जी पहिली यादी आहे यामध्ये नक्कीच आधी कर्जमाफीची प्रक्रिया म्हणजेच की 2 लाखांपर्यंत जे शेतकरी त्या ठिकाणी थकबाकीमध्ये आहेत त्यांची कर्जमाफी आधी होईल आणि त्यानंतर ज्या OTS असेल किंवा प्रोत्साहनपर अनुदान असेल ती प्रक्रिया त्यानंतर सुरू होईल। सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की 20,000 कोटींपर्यंत त्या ठिकाणी प्राथमिक म्हणजेच की पहिल्यांदा कर्जमाफी होईल, त्यानंतर टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे देखील त्या ठिकाणी बोललं गेलं। मग या पहिल्या यादीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांची नावं येणार आहेत त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांचं आधार प्रमाणीकरण करून घ्यावे लागेल आणि आधार प्रमाणीकरण करून घेतल्याबरोबर त्या शेतकऱ्याला या कर्जमाफीचा लाभ मिळेल। आता झालेल्या मंत्रिमंडळ बैठक असेल किंवा कृषी विभागाच्या बैठकीमध्ये देखील येणाऱ्या 31 जुलै आधी कर्जमाफीची प्रक्रिया बऱ्यापैकी त्या ठिकाणी राबवायची असे देखील आदेश दिल्याचे समजत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्या या शेतकऱ्यांसाठी आम्ही पहिली यादी जाहीर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू किंवा पहिली यादी आम्ही उद्याच जाहीर करू असे देखील आपल्या कृषी मंत्र्यांच्या वतीने बोलले गेले। परंतु आज देखील आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी राज्याचे आपले जे किसान सभा आहे त्या किसान
सभेच्या वतीने आंदोलन पुकारलं गेलं। यामध्ये ज्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान मिळणार आहे ते अनुदान वाढवून किमान 2 लाखांपर्यंत त्या ठिकाणी प्रोत्साहनपर अनुदान करा आणि मगच याची अंमलबजावणी करा अशी मागणी करण्यात आली आहे। तुम्हाला याबाबत काय वाटते? या कर्जमाफी प्रक्रियेबाबतची तुमची जी काही मतं आहेत ती कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। उद्या नक्की सरकार पहिली यादी जाहीर करेल की परत तारीख पे तारीख होईल हे देखील कमेंटच्या माध्यमातून सांगून पुढील व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।